नमस्कार. नमस्कार. नववर्षाच्या या नव्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वांना भरभरून शुभेच्छा. सर्वांचे सादरीकरण अगदी उंच गगनापर्यंत जावोत अशी महाराजांचे चरणी प्रार्थना. आणि आपण आता कार्यक्रमाला अत्यंत सुंदर अशा शंखनादाने सुरुवात करू. आरंभी करतील शंखनाद श्री विजयजी ढेंगे. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। धन्यवाद श्री विजयजी ढेंगे. खूप छान सुरुवात झाली. आणि आता पुढची सूत्र श्री सर्वे सर्वा श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे या कार्यक्रमाची पूर्ण सूत्र ही डॉक्टर शोभदाताई खटावकर यांच्याचकडे असतात, परंतु आपण त्यांना आग्रह करतो की त्यांनीही सादरीकरण करावं, कारण त्यांचं प्रगल्भपणा पण आपल्याला लाभला पाहिजे म्हणून. सादरीकरण हा जो विषय आहे, मी आत्ताच म्हटलं की महेश वैजापूरकर आणि निवेदिताताई खासने पुण्याच्या कार्यक्रमात होत्या. त्यांचं सादरीकरण छानच झालं, पण महेश वैजापूरकरांना त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याचाही मान मिळाला आणि अरे वा. अभिमान वाटला दोघांना तिथे पाहून. आणि उद्देश हाच आहे की आपल्याकडे कवी खूप आहेत, लेखक खूप आहेत, त्यांच्यासाठी हा एक नवीन विषय आहे आणि जो प्रत्येकाने आत्मसात करावा. आपण लेखन केलं किंवा रचना केली आणि ती आपल्याच वहीत राहिली तर कोणापर्यंत पोहोचणार. त्यामुळे हा सादरीकरण हा कार्यक्रम आपण आपल्या सभासदांसाठी ठेवलेला आहे. आपण जेव्हा सादर करतो तेव्हा आपला आवाज स्पष्ट पाहिजे. मधून मधून मोबाईलच्या कॅमेरावर आपलं लक्ष गेलं पाहिजे. त्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यासपीठावर आपल्याला बोलायचं झालं, हे सादरीकरण करायचं झालं, तर ते गरजेची गोष्ट असते की आपण प्रेक्षकांशी कनेक्ट राहायला पाहिजे. आलं शब्दफेक आलं, आवाज पूर्ण पोहोचणं. कविताच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की शीर्षक आणि कवितेची प्रत्येक ओळ ही दोनदा शांतपणे ऐकायला येईल अशी सांगायची. कारण कविता म्हणजे काय, तर कवितेच्या एका ओळीमध्ये खूप अर्थ समाविष्ट असतो. ते अर्थ आपल्याला माहिती असतो कारण आपणच रचलेली आहे ती, पण समोरच्याला ते ऐकून अर्थ लावून मनन करून पुढची ओळ ऐकणं इतका फार अल्प वेळ लागला तरी तो दोनदा कथनाने मिळतो. एखादा शब्द पूर्ण ऐकला नाही तर तो ऐकायला मिळतो. लेखनाच्या सादरीकरणामध्ये शीर्षक दोनदा सांगा आणि शांतपणे व्यवस्थित सादरीकरण करा, परंतु आपण तिथे वेळेची मर्यादा ठेवली आहे, 4 मिनिटे. आता ही मर्यादा आपल्याला कशी उपयोगाला येते. असं नसतं माझा अमुक विषय आहे ना, तो इतक्या वेळेत बसणारच नाही. असं असेल तर आपल्याकडचे सभासद त्याचे तुकडे करतात, भाग 1, भाग 2, भाग 3. आणि खरं यातून आपल्याला हेच शिकायचंय की एखादा विषय आपण इतका अपील होईल किंवा प्रकर्षाने मांडायचा आहे की तो कमी शब्दामध्ये पूर्ण विषय समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या विषयाला किती वेळ लागतो हा विषय इथे नाहीच आहे. माझा आहे तो विषय मला 4 मिनिटाच्या आत समोरच्याला कळेल असा उत्तम रीतीने पोहोचवायचा आहे. हे आव्हान प्रत्येकाने घ्यायचं आहे.
आणि त्याप्रमाणे हे व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी आहे. आता लेखक आणि कवी सोडून आपल्यापैकी प्रत्येक सभासदाला माईकवर बोलण्याची सवय आहे. कारण आपण जे इतर कार्यक्रम करतो, दर मंगळवारी किंवा महिन्यातून एकदा थेट भेट, त्यामध्ये आपण माईकवरच बोलतो. त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या काही घडामोडी, काही छान छान आठवणी, काही बोधपर गोष्टी ज्या माहिती असतात त्याचं त्यांनी लेखन करावं. 4 मिनिटाची प्रॅक्टिस करावी आणि त्यांनी पण या कार्यक्रमात भाग घ्यावा अशी आपली इच्छा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा सुरू. नमस्कार सर्वांना, पुनश्च नववर्षाच्या शुभेच्छा. आणि माझा जो विषय चालू आहे, न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंजाळ, ते राज्यस्तरीय खुली स्पर्धेमध्ये असलेला विषय संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान. संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान याचा 3रा भाग मी आज आपल्याकडे विनम्रपणे सादर करण्याचा प्रयत्न करते. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समाजाकडून झालेल्या त्रासामुळे विश्वमाऊली संत ज्ञानेश्वरांना खूप संताप आला आणि ते दार लावून बसले. सर्वांनी समजूत काढली पण कोणाचंही त्याने ऐकलं नाही. पण 3 वर्षाच्या मुक्ताईनं जे ताटीचे अभंग त्यावेळी रचले आणि त्या अभंगांचा परिणाम म्हणून त्या म्हणतात की मोलाचा संदेश त्यांनी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना दिला. त्या म्हणतात संत जेणे व्हावे, नित्य बोलणे सोसावे. संत म्हणजे अत्यंत विनम्र, नत, नत म्हणजे नम्र, ही संत शब्दाची व्याख्या. मग त्या म्हणतात संत जेणे व्हावे, नित्य बोलणे सोसावे, विश्व रागे झाले वन्नी. वन्नी म्हणजे सगळीकडे आग लागली, प्रचंड सगळीकडे पेट घेतला. त्यावेळेला संत मुखे व्हावे पाणी. संतांच्या जे संतत्व आहे, शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, ती त्यांच्या शब्दातून व्यक्त व्हावे आणि सगळ्या आगीचा नाश व्हावा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. किती सुंदर रचना आहे बघा. म्हणजे समाजाचं धुरीणत्व करणाऱ्या व्यक्तीने दया, क्षमा, शांती, प्रेम यांच्या बळावर जीवाला जीव देणे हाच संदेश यातून व्यक्त होतो. एवढेच नाही तर ज्ञानेश्वरीचा पूर्ण 13वा अध्याय आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की अहिंसा आहे जीवनमूल्य अंगी बाणलेल्या माणसाचं वर्णन करण्यासाठीच त्यांनी खर्ची घातला आहे. त्याने अनेक असे दृष्टांतांची योजना अत्यंत प्रबळपणे केलेली आहे. हरिपाठाचे अभंग तर आपल्याला माहीतच आहेत. चांगदेव 65 त्यांच्या सर्व विरहिणी म्हणजेच विराण्या, स्फुट अभंग या सर्वातून ज्ञानेश्वर माऊलीने सामान्य माणसाचा जाणीवा फुलवण्याकरता, काय महत्वाचा शब्द आहे, सामान्य माणसाच्या जाणीवा फुलवण्याकरता त्याला निर्भय केले आहे. भक्तीसाठी सदैव ताज मन म्हणजे भक्तीची फुले वेचेपर्यंत पुन्हा भरभरून येणारा भक्तीचा अविट बहर. त्यांचा अभंग आपल्याला माहित आहे. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी याचे आला.
म्हणजे मी फुलं वेचून पाठ वर मान वर करते आहे, तोवर मागे वळून बघितलं तर पुन्हा जैसे थे कळ्यांचा बहर तिथे दिसणं. ही किती सुंदर कल्पना ज्ञानेश्वरांना सुचली. ही किती मनोहारी कल्पना. आणि ज्ञानेश्वरी सह सर्व साहित्यामध्ये वृक्ष, वेली, चंद्र, सूर्य, मेघ, भ्रमर, कमळ अशा सर्व चराचराची प्रतिष्ठापना जीवन मूल्यांच्या भावभूमीवर झालेली पाहून आपण खरोखरी धन्य होतो. म्हणून ज्ञानदेवीची एक तरी ओवी अनुभवावी. वाचू नका, हे पूर्ण ज्ञानेश्वरी वाचायची गरज नाही. एक ओवी अनुभवली तरी आपल्याला सगळे ज्ञानेश्वर कळले असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा आपण धन्य होतो. अखेरी अखिल विश्वासाठी ज्ञानदेवानी मागितलेलं पसायदान म्हणजे जीवन मूल्यांच्या चरमोत्कर्षाची कोजागिरी प्रकटली आहे. कसं वाक्य सुचलं मलाही माहित नाही, त्यावेळेला पुन्हा वाचते आहे. अखेरी अखिल विश्वासाठी ज्ञानदेवाने मागितलेलं पसायदान म्हणजे जीवन मूल्यांच्या चरमोत्कर्षाची कोजागिरीच प्रकटली आहे. धन्य ती भारत माता, धन्य ती माय माऊली मराठी, जिने अशा विभूतींच्या साहित्यिक भावनिक तेजाचे पसाय भरभरून आपल्यासाठी लुटले आहे. तिकडे न पाहणारे आम्ही दरिद्रे, जे कोणी खरंच या साहित्याचा अभ्यास म्हणजे त्याला स्पर्शही करत नसतील, ते दरिद्र आहेत. समर्थानी पण म्हणलेलं आहे, जो परमार्थी नाही तो भिकारी आणि जो परमार्थ करतो तो राजा आहे. या भावना इथे आपण त्या खोलीत जाऊन अनुभवल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीत. त्यांची वाणी अमृतात ते पैजा जिंकणारी म्हणजे साक्षात भगवंताची वाणी आहे. यानंतर आपण श्री संत एकनाथांच्या साहित्याचा थोडा परामर्श घेणार आहोत. ते केवळ संत नाही, तर ते एक सामाजिक प्रबोधनाचे निर्भय धाडसी अग्रदूतच आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सनाथ केले, म्हणजे त्यांचं एकनाथ हे नाव सार्थ झालं. ते वारकरी संप्रदायाचे प्रचंड मोठे कार्यकर्ते आणि खंदेवीर आहेत असं मला वाटतं. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथांबरोबर तब्बल 10,000 गवळणींचं आणि भारुडांचं साहित्य नवनीत त्यांनी मराठी सारस्वताला बहाल करून विश्व इतिहासामध्ये एक नवा विक्रम केला. माता पित्यांचे छत्र बालपणीत हरवले, पण पुढे श्री जनार्दन स्वामींनी त्यांना मातृवत प्रेम दिलं, अभ्यास सेवा करून घेतली. जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादाने चतुश्लोकी भागवत जन्माला आले. नाथांच्या सर्वच रचना भारुडे एका उत्कट भावनेचा आविष्कार आहेत. त्याचा प्रत्येकाने त्यात डुंबून त्याला अवगाहन करणे म्हणतात, किंवा आणखीन एक दुसरा शब्द आहे सचैल स्नान करायचं, कपडा सुद्धा पाण्यात उडी मारायची. आणि तो जो अनुभव आहे तो इथे या साहित्याचा अनुभव आपल्याला मिळेल. सद्गुरू आणि शिष्य किती एकरूप होतात हे अत्युत्कट असे एकमेवा द्वितीय उदाहरण आहे. नाथ ब्राह्मण होते, त्यांची मैत्री सामान्यातील अतिसामान्य माणसाची झाली. म्हणजे ज्ञानदेवांच्या भाषेत आता परस्परे पडो मैत्र जीवांचे या भावना पूर्तीसाठी ते आपल्या वाड्यातच कीर्तनाचे माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक एकता घडवण्याचा प्रयत्न करीत होते.
आजवर समाजाने त्यांना भयंकर त्रास दिला. ही गोष्ट सर्व संतांच्या बाबतीत, अगदी अलीकडच्या गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे. आता दंड थोपटून त्यांचा मुलगा, म्हणजे दुसऱ्या कोणाच्याही संतांच्या आयुष्यात जे घडलं नाही ते एकनाथांच्या आयुष्यात घडलं. हरिपंडित नावाचा त्यांचा मुलगा त्यांच्या विरोधात उभा राहिला, पण नाथ अखंड शांतीचे व्रत घेऊन शांत होते. कारण त्यांना माहित होतं की आपल्यावर असलेली गुरुकृपा आणि विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच तारतील. आज आपण इथेच थांबूया आणि पुढचा भाग पुढच्या वेळी सादर करू. आपण अत्यंत विनम्रतेनं आणि आवडीने हे ऐकता आहात, याचा नाथांना सुद्धा निश्चित आणि संतांना आनंद होत असेल अशी माझी मनोभूमिका श्री गोंदवलेकर महाराजांचे चरणी समर्पित. जय जय श्रीराम. वा वा, खूप उपकृत केलं तुम्ही आम्हाला. कसं होतं माहित नाही मला सर, ते होतं, पण एकदा महाराजांपुढे लिहायला बसलं ना, पण अभ्यास मात्र करावा लागतो, ही गोष्ट सत्य आहे. मॅडम मला एक बोलायचं आपली- होतं, बोलू का? बोला. हो, मला एक बोला. बोलायचं. तुम्ही सांगितलं की ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, म्हणजे आपण त्यातल्या ओव्या वगैरे हो. पाठ. तर माझा असा एक अनुभव आहे की मला 10व्या ह्याच्यातलं पहिल्या हो 5 हो, ओव्या, त्याच्यामध्ये ज्या 2 त्याच्यामुळे ओव्या, माझी 10व्या आणि हा 12व्या, 10व्यातल्या पहिल्या 5 ओव्या म्हटल्यामुळे हा, रेग्युलरली आणि माझी कंबर 12व्यातल्या थांबली दुखायची, म्हणजे मला अनुभव हो चांगला आलेला. थांबते. मी हे किती जणांना सांगितलं, किती जणांना चांगला अनुभव आला. हं. मी नेहमी म्हणते ते, म्हणजे छान 5 ओव्या. छान. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा तुम्ही. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नवीन वर्ष लागलं आहे हम्म. आणि मी माझी कविता वाचन करते आहे. वा. स्वागत नवीन वर्षाचं. हे कवितेचं नाव आहे दिवस जगूया आजचा. दिवस जगूया आजचा. मागील वर्षाला टाटा करूया, स्वागत नववर्षाचे करूया. मागील वर्षाला टाटा करूया, स्वागत नववर्षाचे करूया. नाही भरवसा उद्याचा, दिवस जगूया आजचा. नाही भरवसा उद्याचा, दिवस जगूया आजचा. शुभ आठवणींना उजळूया, स्वागत नववर्षाचे करूया. शुभ आठवणींना उजळूया, स्वागत नववर्षाचे करूया. नको मान सन्मान अपेक्षा, गर्वाचा न धरावा आकांक्षा. नको मान सन्मान अपेक्षा, गर्वाच्या न धराव्या आकांक्षा. अहंकाराला दूर ठेवूया, स्वागत नववर्षाचे करूया. अहंकाराला दूर ठेवूया, स्वागत नववर्षाचे करूया. मित्र सख्यांची संगत धरू, एकटेपणाला दूर करू. मित्र सख्यांची संगत धरू, एकटेपणाला दूर करू. कौतुक शब्द प्रेम देऊया, स्वागत नववर्षाचे करूया. कौतुक शब्द प्रेम दुसऱ्याला देऊया, स्वागत नववर्षाचे करूया. लेखणी मंच विविध विषयांचे, लेखणी मंच विविध विषयांचे. लेखन होई रम्य मजेचे, लेखन होई रम्य मजेचे. साहित्य कलेत विहरूया, साहित्य कलेत विहरूया, स्वागत नववर्षाचे करूया. दुबळ्यांशी देता सेवा आनंद, दुबळ्यांशी देता सेवा आनंद. तोची मानून घेई गोविंद, तोची मानून घेई गोविंद. समानतेची कास धरूया, समानतेची कास धरूया, स्वागत नववर्षाचे करूया. स्वागत नववर्षाचे करूया. छान नमस्कार. झालं भारतीताई. नवीन. धन्यवाद. हो हो, छान नवीन वर्षावर छान झालं, खूप छान. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.
आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. मी आज आपल्या समोर गिरनार बद्दल माहिती वाचन करतोय. हा. मीच लिहिलेली माहिती आहे ही. श्री दत्तगुरूंनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पावन केलेले आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे श्री क्षेत्र गिरनार. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. प्रभू रामचंद्रांचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात. गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. या सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा हा गिरनार पर्वत भगवान श्री सद्गुरूंचे दत्तगुरूंचे अक्षय निवासस्थान आहे. गिरनार गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी संपन्न तसेच विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे. हे पवित्र सिद्धस्थान आहे. अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफांमध्ये साधना करत आहेत. कित्येक संतांना या ठिकाणी श्री दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर आहे. भवनाथ महादेव मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथे 5 दिवसांची यात्रा भरते, जत्रा असते. येथे भृगीकुंड आहे. शिवरात्रीच्या मेळाव्याला या कुंडाजवळ भगवान महादेवांच्या दर्शनाला लाखो लोक जमा होतात. भृगीकुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. गिरनारच्या 9,999 पायऱ्या आहेत. त्या चढायला सुरुवात करताना एक कमान लागते. ज्यांना चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. ते एका व्यक्तीसाठी 5,000 ते 11,000 रुपये वजनाप्रमाणे ठरवून दिलेल्या दराप्रमाणे घेतात. हे आता वाढले असावे. 4,800 पायऱ्यांवर अंबाजी माता मंदिर आहे. आता रोपवे सुरू झाला असून इथपर्यंत रोपवेने जाता येते. 51 शक्तिपीठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात इथे वास केला आहे. 5,500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ शिखर आहे. हे सिद्धस्थान आहे. येथे गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली. त्यांना दत्त महाराजांनी इथे प्रत्यक्ष दर्शन दिले होते. पुढे साधारण 9,000 पायऱ्यांवर कमंडल तीर्थ आहे. इथे 5,000 वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी 6 वाजता अग्नीशिवाय मंत्राने प्रज्वलित होते. या आश्रमात अन्नछत्र आहे. आजही अन्नछत्र 24 तास सेवेत असते. या अन्नछत्राचा लाभ थकल्या भागल्या दत्तभक्तांना मिळतो. इथून पुढे 1,000 पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर आहे. येथे एका शेळेवर श्री दत्तगुरूंच्या चरण पादुका उमटलेल्या आहेत. त्या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस याचा वेगळाच अनुभव येतो. या स्थानावर बसून श्री दत्तात्रेयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आहे आणि हेच त्यांचे अक्षय निवासस्थान आहे. इथे 10 बाय 12 चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुका, एक सुबक मूर्ती आणि एक पुजारी बसू शकेल
एवढीच जागा आहे. या स्थानावर पोहोचल्यावर वेगळ्याच लहरी जाणवू लागतात. सर्व थकवा नाहीसा होतो आणि वेगळाच परमानंद अनुभवास येतो. इथे श्री दत्तगुरूंचे भ्रमण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कायम असते. मी या स्थानावर 2010 साली जाऊन आलो आहे. हे माझे भाग्य आहे. अशा या दत्तगुरूंच्या अक्षय निवासस्थानाला माझे मनपूर्वक प्रणाम. जय गिरणारी, जय श्री गुरुदेव दत्त. वा, खूप माहिती मिळाली. छान. छान छान सुंदर. धन्यवाद. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. मस्त झालंय. आता आपल्या समोर निवेदिताताई खासने आताच पुण्याला कवी संमेलनाला जाऊन आलेत. त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी तिकडचा अनुभव पण शेअर करावा आणि नंतर ते त्यांची कविता सादर करतील. निवेदिताताई सांगा. विजय वडवेराव म्हणून एक आहेत, ते मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि त्याने हा 4 दिवसाचा कार्यक्रम इतका सुंदर केला आणि दुबई बिबईवरनं, राजस्थानवरनं, गुजरातवरनं म्हणजे आंतरराष्ट्रीय होता. तिकडनं सगळे कवी आले होते आणि जी मला माहिती नव्हती भिडेवाड्याविषयी किंवा तिकडचे ते सगळे सावित्रीबाई, महात्मा फुले वगैरे, ते लघुजी साळवे वगैरे आपल्याला माहिती नव्हते. मुक्ता साळवी कोण आणि काय, मी माझं वाचनात नव्हतं आलं. तर एवढी माहिती मिळाली ना की भरपूर माहिती मिळाली आणि त्यांनी सर्वत्र प्रसार करायचा ठरवलंय की फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा कोणी विचारच पुण्यात केला जात नाही, तर त्यांचं ते भिडेवाड्यात स्मारक व्हावं ह्याच्यासाठी ते धडपडत आहेत. त्यामुळे त्यांनी सगळा जो खर्च आहे तो स्वतः एकट्याने उचललाय. महाराष्ट्र शासनाने त्यांना अजिबात मदत केली नाही. कौतुक करावं तेवढं त्या माणसाचं. खरंच म्हणजे मला खूप बरं वाटलं. ते 4 दिवस मी अटेंड केलं ते आणि सकाळी नाश्ता, दुपारी जेवण सगळं काही फ्री होतं. ठीक आहे, ठीक आहे. तर आता मी माझं हे करते. छान. आणि मेन म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी अध्यक्ष म्हटलं होतं की केवळ तुम्ही म्हणालात वैजापूरकर नाही, सगळ्यांना अध्यक्ष, प्रत्येकाला जे पाठवलं होतं ना हे निमंत्रण पत्रिका, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हटलं होतं. बर बर, ठीक आहे. छान आहे, छान आहे तो प्रकार. त्याच्याबद्दल नंतर जाणून घेऊ आपण. करा. आता तीच कविता मी सादर करते, म्हणजे मी जी म्हटली होती ती. वा. सावित्रीबाईने स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली म्हणून आपल्या हातातली जी फुंकणी आहे ती गेली आणि लेखणी आली आणि त्याच लेखणीच्या अनुषंगाने मी माझी सावित्रीबाई माऊली यांच्यावरती स्वरचित कविता सादर करीत आहे. क्रांती सूर्याची साथ लाभली, सावित्री आई पुढे धावली, स्त्री शिक्षणाचा पाया रचुनी, धन्य जाहली ती माऊली. काळ असा तो जीव घेणा, स्त्री अज्ञानीच होती, चूल मूल अन धुणी मांडी हीच तिची ओळख होती. एक ज्योत क्रांतीची पेटवून ती उठली, तलवार घेऊनी शिक्षणाची लढली सावित्री माऊली. खाच खळग्यांची वाट निवडूनी, शेण आणि दगड गोटे झेलून, कैक कळा तिने सोसल्या केवळ स्त्री शिक्षणासाठी. शिक्षणाचे महत्व आणि स्त्रियांचे हक्क, सामाजिक बदल घडवून करून सोडले सावित्रीबाईने समाजाला थक्क. अंधश्रद्धा आणि वाईट प्रथा यावर आणले बंधन आणि सावित्रीने बदलूनच टाकली स्त्रियांची जडण घडण. स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी, सावित्री तुझ्याचमुळे शिकल्या आज प्रत्येक नारी. शिकली स्त्री अन साक्षर झाली, उंबरठा ओलांडून बाहेर पडली, अन्यायाचे बंध जुगारून परिस्थिती तिची तिनेच बदलली. ती ज्ञानदात्री, ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले, जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. ध्यास तिचा वेगळाच होता, त्यासाठी ती आजीवन लढली, म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली. म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली. वा वा, छान छान झाली कविता. छान छान, मस्त कविता. कविता सुंदर. छान छान.
आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी ज्वालामुखी हा विषय जरा मी सांगणार आहे. थोडस वाचनात आलेलं आहे आणि मी म्हटलं आपण सादर करावं. हम्म. ज्वालामुखी म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आपण म्हणतो. पृथ्वीच्या कवचातील अशी भेग किंवा छिद्र ज्यातून पृथ्वीच्या आतून तप्त शिलारस म्हणजे लावारस, राख आणि विषारी वायू बाहेर फेकले जातात. हे उद्वेग टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे होतात आणि यात सक्रिय, सुप्त आणि मृत असे प्रकार असतात, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि भूस्वरूपात बदल होतात. आता ज्वालामुखीचे प्रकार आपण पाहूया. जागृत प्रकार, ज्यांचे उद्वेग वारंवार होतात आणि होऊ शकतात. उदाहरण बैरन ज्वालामुखी आपल्या भारतातले अंदमान निकोबार बेटांच्या प्रदेशातील बैरन बेटावर हा ज्वालामुखी आहे, जो बंगाल उपसागर व अंदमान समुद्रात आहे, जो दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. 1987 म्हणजे 1987 मध्ये पहिल्यांदा सक्रिय झाला होता आणि नंतर 2005 मध्ये थोडा थोडा सक्रिय झालेला आढळला. दुसरा प्रकार म्हणजे सुप्त ज्वालामुखी, जे खूप काळापासून शांत आहेत पण भविष्यात उद्वेग करू शकतात. उदाहरण नारकोंडम ज्वालामुखी अंदमान सागरात आहे. अंदमान निकोबार आयलंडचा एक भाग म्हणून ते आहेत. विशेषतः म्हणजे काय की नारकोंडम हॉर्नबिल एक दुर्लभ पक्षी जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. गुजरातमध्ये डिनीधर टेकडी आणि हरियाणामध्ये घोशी टेकडी इथे मृत ज्वालामुखी आढळतात. तसेच लहान आकाराचे, शंकूच्या आकाराचे, रुंद आणि पसरट आकाराचे विविध थरांचे ज्वालामुखी आढळतात. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार जे भ्रंशमूलक ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. आता तसे तर ज्वालामुखी जगामध्ये अनेक ठिकाणी आढळतात. खास करून पॅसिफिक महासागर भोवतीच्या रिंग ऑफ फायर मध्ये आढळतात. उदाहरण इंडोनेशिया, जपान, अलास्का आणि समुद्रातही आढळतात. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकामध्येही आढळतात. अटलांटिक महासागराच्या मध्यभागी हवाई आणि आइसलँड सारख्या ठिकाणी सुद्धा आढळतात. आता ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय काय पृथ्वीच्या त्या तळातून बाहेर येतं. तर लावा, राख आणि विविध वायू, विषारी वायू बाहेर येतात. वायू कुठले कुठले तर हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन क्लोराईड आणि फ्लोराईड. तसेच खडक आणि शिलारसाचे तुकडे सुद्धा बाहेर येतात. आता हे जे ज्वालामुखी जर उद्रेक होतो तर त्याचं नुकसान खूपच आहे आपल्या. तर ते कसं काय आहे तर प्रदूषण होतं, विषारी वायू होतो, हवामान बदल होतो, जीवित आणि वित्तहानी होते, घरे व पायाभूत सुविधांचा नाश होतो, शेतीचे नुकसान होते, वाहतुकीत अडथळे होतात, पर्यावरणाची हानी होते, आरोग्य समस्या उद्भवतात. त्याच्यानंतर सुनामी लाटा, भूस्खलन आणि लाव्हा प्रवाह यासारख्या आपत्त्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. परिणामी दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक समस्या उद्भवतात. आता आपण म्हणतो की ज्वालामुखी ह्याचा खूप नाश होतो आपल्या परिसराचा किंवा देशाचा, पण त्याच्यापासून काही आपल्याला फायदे सुद्धा होतात. कुठले फायदे तर त्याच्यामुळे जमीन सुपीक होते, मौल्यवान खनिजे सापडतात, भूऔष्णिक ऊर्जा निर्माण होते, नवीन भूभाग आणि पर्यटन संधीसारखे अनेक फायदे मिळू शकतात, ज्यामुळे शेती, ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
जरी ते धोकादायक असले तरी ज्यांचे दीर्घकालीन फायदे खूप महत्वपूर्ण आहेत. आता हे ज्वालामुखी आहेत तर जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. तर अख्खा देशच्या देश किंवा अख्खा तो परिसर ना सर्वनाश होतो, जळून खाक होतो. त्यातून सुद्धा ना एखाद दोन असे लोक कोण कोण वाचलेले आहेत. तर त्याबद्दल त्यांची माहिती मी नेक्स्ट एपिसोड मध्ये सांगेन. वा वा, धन्यवाद. खूप छान. तुम्ही खूप छान माहिती आहे वायूंबद्दल मॅडम, खूप छान सांगितलं माहिती. ते ऐकून थोडा धसका बसला, कारण ते सगळे वायू आहेत ते डेंजरस आहे. माणसासाठी हजार्डस आहे. विषारी वायू आहेत होय ते होय सगळे. होय. ती एक नवीन माहिती छान हा. मिळाली. खूप छान मिळाली माहिती. एवढी माहिती नव्हती छान आम्हाला. छान माहिती, खूप छान. थोड्या वेळामध्ये खूप सांगता येत नाही, पण अगदी थोडक्यात सांगितलं. अगदी मस्त मस्त मस्त. ते आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतात. अनसुयाताई, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. एक कव्हर करणार आहे. जेव्हा पावसाळा असतो त्यावेळी उन्हाचं महत्व कळतं किंवा सूर्याचं महत्व कळतं की सूर्य किती आवश्यक आहे धरणीसाठी, आपल्यासाठी. तर प्रकाशरेखा असं कवितेचं नाव आहे. प्रकाशरेखा. कभिन्न काळ्या मेघपटातून एक वार तव दर्शन व्हावे. कभिन्न काळ्या मेघपटातून एक वार तव दर्शन व्हावे. आणि सृष्टीला सोन नहाण वरखणारे तव करस्पर्श पहावे. आणि सृष्टीला सोन नहाण वरखणारे तव करस्पर्श पहावे. हरित अन्नपूर्णेचे भाल, हरित अन्नपूर्णेचे भाल तव कृपा कटाक्षी उजळून यावे. हिरव्या पिवळ्या रंगसंगती इंद्रधनुला पेच पडावे. इंद्रधनुला पेच पडावे. अंधाराचे कडवट कोंदट, अंधाराचे कडवट कोंदट साम्राज्याचे पटविरावे. अंधाराचे कडवट कोंदट साम्राज्याचे पटविरावे. उत्साही आकांक्षांचे उत्सव तव प्रकाशे प्रखर व्हावे. उत्साही आकांक्षांचे उत्सव तव प्रकाशे प्रखर व्हावे. किरणांसह तव उजळत यावी, किरणांसह तव उजळत यावी. प्रसन्न मनाची प्रभात सुंदर, किरणांसह तव उजळत यावी. प्रसन्न मनाची प्रभात सुंदर. अविरत उद्योगाच्या दानाने कोसळावे आळसाचे डोंगर, कोसळावे आळसाचे डोंगर. तुला पाहता अदृश्य जाते, तुला पाहता अदृश्य जाते. शोषित साऱ्या कळा अनावर, तुला पाहता अदृश्य जाते. शोषित साऱ्या कळा अनावर. अनदृश्यांचे तेजो दर्शन तुझ्या प्रभावे घडते सत्वर. अनदृश्याचे तेजो दर्शन तुझ्या प्रभावे घडते सत्वर. आकाश तेजसा पृथ्वी गौरवा, आकाश तेजसा पृथ्वी गौरवा. रात्रीच्या गाभारी फुलणाऱ्या लखलखणाऱ्या तारकापुंजासह दे धनाकारही पहाटणारा, दे धनांधकारही पहाटणारा. अरे भास्करा दिव्य जागृता, अरे भास्करा दिव्य जागृता. दे दृष्टी मद छेदाया तमसा, दे दृष्टी मद ते छेदाया तमसा. दे जाण जाणण्या श्रेयस प्रेयस, दे जाण जाणण्या श्रेयस प्रेयस. जीवनाकाशातील प्रकाशरेखा, जीवनाकाशातील प्रकाशरेखा, जीवनाकाशातील प्रकाशरेखा. धन्यवाद. वा वा, खूप छान विषय घेतलेला आहे. मस्त. छान वेगळा छान विषय, कविता, छान. मस्त. छान, मस्त आलं, खूप छान. मस्त मस्त. धन्यवाद. प्रत्येक सादरीकरणाला एक कठीण काम माझ्यावर येत आहे. मगाशी आपण उल्लेख केला की या संपूर्ण कार्यक्रमाचं आढावा घेणं हे डॉक्टर शुभदाताई खटावकर घेतात, पण त्यांच्या वक्तव्याचा आढावा घेण्याचं
त्यांनी मला विनंती केलेली आहे, ती माझ्या क्षमताने मी प्रयत्न करतो. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा कोकणातल्या संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान हा विषय दिला होता आणि यांचा पाठवलेला निबंध हा तिथे बक्षीस पात्र होता. त्या निबंध बक्षीस पात्र असणारच आहे, कारण त्यातल्या एक एक जर वाक्य आणि उदाहरणं ऐकल्यानंतर असं वाटलं की हेच संत वाङ्मय आहे की काय. आजचा भाग 3रा होता. समाजाकडून झालेल्या छळामुळे ज्ञानेश्वरांनी दार लावून घेतलं आणि 3 वर्षाच्या मुक्ताईंनी सांगितल्यानंतर त्यांनी ते दरवाजा उघडला. अगोदर सगळ्यांनी सांगून पण उघडला नाही, याचा उल्लेख त्या करतायत. मुक्ताईने काय सांगितलं? संत जेणे व्हावे, म्हणजे ज्यांना संत व्हायचं आहे किंवा संत आहेत त्यांनी नित्य बोलणे सोसावे. म्हणजे संत असण्यामध्ये नित्य बोलणे सोसावे हे अंगीकृत आहे. सगळीकडे आग लागली असेल तेव्हा स्वतः संतांनी पाणी बनावं, म्हणजे त्यांची वाचा इतकी शांत पाहिजे आणि ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे की जो काही समाजामध्ये आग लागलेली असेल ती त्यांनी शांत होईल. आणि हे ते गाणं आपल्याला माहिती आहे मुक्ताईंचं आहे ते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दया, क्षमा, शांती, प्रेम आणि जीवाला जीव देणं हे संतांनी केलं. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्यात दृष्टांत खूप सांगितले आहेत. हरिपाठाच्या अभंगाचाही उल्लेख केलाय. सामान्य माणसाच्या जाणीवा फुलविण्यासाठी ज्ञानेश्वरांचं जे वाङ्मय आहे त्यांनी निर्भय केलेलं आहे. आणि छान म्हटलंय, मोगरा फुलला या काव्याला धरून ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की भक्तीची फुलं आहेत ना, ती वेचेपर्यंत पाठीमागे वळून पाहिलं तर नवीन भक्तीची फुलं फुलून तयार असतात. हा मोगरा फुलला ह्या गाण्याकडे बघायचा एक दृष्टिकोन वाढीव मिळाला. वृक्ष, वेली, भ्रमर याचे अस्तित्व आपण अनुभवतो. ज्ञानेश्वरी मधली कोणतीही एक ओवी वाचावी नाही, समजून घ्यावी नाही, अनुभवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपण धन्य होतो. म्हणजे एका ओवीला आपण जगणं किंवा अनुभवावं याची जर ताकद एवढी आहे तर ज्ञानेश्वरीची ताकद कितीतरी मोठी आहे. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस पसाय दान, जीवन मूल्यांचा सर्वंकषाची कोजागिरी असा त्यांनी उल्लेख केलाय आपल्या लिखाणामध्ये. आणि ही कोणासाठी आहे तर अखिल विश्वासाठी आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये विश्वाचाच आणि सर्व विश्वातील चराचराचा उल्लेख आहे, आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याकडे न पाहणारे आम्ही, म्हणजे ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी म्हणा, पसायदान म्हणा, तिच्याकडे न पाहणारे आम्ही दरिद्री आहोत. समर्थ परमार्थी, म्हणजे परमार्थी नाही तो भिकारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. अमृताची पैजा जिंकणारी म्हणजे भगवंताची वाणी आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे त्याच्यानंतर एकनाथांकडे त्या गेलेल्या आहेत. एकनाथांनी महाराष्ट्राला सनाथ केलं. किती छान शब्दप्रयोग आहे त्यांचा. एकनाथी भागवत म्हणा, रुक्मिणी स्वयंवर याचा त्यांनी रेफरन्स दिला आणि विश्वविक्रम केला असं त्यांनी म्हटलंय या वाङ्मयांनी. लहानपणीच माता पितांचे भाग्य मिळाले नाही, परंतु जनार्दन स्वामींनी त्यांचा उद्धार केला. सद्गुरु आणि शिष्य याचे एक एकमेव उत्तम उदाहरण आहे.
सर्व संतांनी आपल्याला जो लाभ दिलाय, स्वातंत्र्य, एकता आणि साम्यता, आणि हा त्यांनी एक उत्तम संदेश दिलेला आहे. ज्ञानेश्वरीचा रेफरन्स देऊन खूप छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे, आपल्याला लाभ दिलेला आहे असं मी म्हणेन. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. पुढची सर्व सूत्र डॉक्टर शुभदाताई यांच्याकडे. डॉक्टर शुभदाताई, आपण सर्वांना मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. आणि भारतीताईने आरंभालाच नव वर्षाचं मोठं गुणगान करून आपल्या मनामध्ये पूर्ण वर्षभर नव्या जाणीवा कशा निर्माण होतील आणि काही नवी कृत्य आपल्या हातून होतील याचा दिलेला संदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी म्हटलेले दिवस जगूया आजचा. कालचा भूतकाळात गेलेला आहे, उद्या काय आहे हे माहित नाही, आणि म्हणून सर्वजण जे सांगतात, सरही आपल्याला सांगतात की आपण वर्तमानात जगूया, कारण क्षण एक पुरे मरणाचा, वर्षाव घडो प्रेमाचा. हे प्रेम मिळवण्याकरता येणाऱ्या क्षणाचं सामर्थ्य आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून जुनं वर्ष जे आहे ते विसरूया, नवीन वर्षाचं स्वागत करूया, आणि उद्याच्या आनंदाकरता आपण सज्ज होऊया. ही खूप चांगली माहिती म्हणण्यापेक्षा चांगला विचार त्यांनी आपल्या मनात पेरला. आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्याला चांगल्याची साथ धरावी लागते. सज्जनांची साथ धरली तसं जे महत्वाचं आहे, तसंच महत्वाचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची, नवप्रेरणांची आपल्याला साथ धरायची आहे. ही साथ धरताना काही पथ्य पाळायला सांगितली. त्या म्हणतात, नको मान सन्मान अपेक्षा. बरोबर आहे, कारण आपण कुठे गेलो, कुणी आपल्याला खुर्चीत बसा म्हणलं नाही, लगेच पाणी दिलं नाही, थकलात का दमलात का विचारलं नाही की आपल्याला राग येतो. पण इथे आपण ही अपेक्षाच ठेवली नाही. आपलीच पाण्याची बाटली आपण बरोबर नेली आणि त्यातला एक घोट पाणी आपण प्राशन केलं, तर मला वाटतं आपलं गर्व किंवा जी काही इतरांबद्दलच्या आपण ज्या भावना धरून चालतो त्यांचा नायनाट होईल. आणि सगळ्यात महत्वाचं अहम. साधू संतांनी पण आपल्याला सांगितलं, चांगल्या मोठ्या श्रेष्ठ कवींनी पण आपल्याला सांगितलं की अहम दूर ठेवा, कारण अत्युच्ची पदी थोरही बिघडतो. हा बोल आहे खरा. आता आपण निवडणुकीच्या वातावरणात आहोत, त्यामुळे आपल्याला अत्युच्च पदाचे काय तोटे असतात ते कळत आहेत. आपण त्यापासून लांब आहोत, ते खूप छान आहे. दुसरी गोष्ट त्याने आपल्याला सांगितली, मित्र सख्यांची संगत धरू. आयुष्यामध्ये जर आपल्याला खरी साथ कोण देत असेल तर आपला मित्र. कारण ही स्टूड बाय तिन्ही, म्हणजे सन अँड शॉवर. आपली कुठलीही परिस्थिती असो, तो आपल्याकडे कानाडोळा करत नाही. आणि म्हणून प्रेमाचे शब्द आपण वापरूया, ज्याची भगवंतानं आपल्याला काहीही उणीव दिली नाही. आपल्याला अत्यंत प्रेमानं बोलण्याचं सामर्थ्य दिलं आहे, त्याचा आपण चांगला वापर करू. लेखनाची कला दिली भगवंतानी, त्याचा वापर करू आणि मजेत लेखन करू, त्या म्हणाल्या. म्हणजे लेखन करताना टेन्शन घ्यायचं नाही. फ्री ऑफ माइंड आपण लिहिलं की आपल्या हातून भगवंतच लिहून घेईल आणि ते उत्तम साहित्य निघेल, त्याला कलेचा दर्जा प्राप्त होईल. मग सेवेचा थोडा धर्म आपण करूया.
आणि आनंद प्राप्त करूया. आणि तो आनंद म्हणजेच गोविंद. खूप छान कल्पना, मला आवडली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च नीच कुणी नाही, आपण सगळे एक आहोत. आणि म्हणून ज्ञानेश्वर जे पसायदानामध्ये मागतात ते सर्व विश्वाकरता मागतात. ते भारताकरता, महाराष्ट्राकरता, आपण जन्माला जिथं आलो तेवढ्याच भूमी करता ते मागत नाहीत. कारण या विश्वामध्ये जे चराचर आहे ते सर्व समान आहे, ही भगवंताची इच्छा आहे. आणि त्या इच्छेला धरून आपण येणारा प्रत्येक क्षण नाविन्याचा ध्यास आणि श्वास फुलवणारा असतो. याची जाणीव जर घेण्यासाठी आपलं मन कसं पाहिजे, सक्षम, ताजं, भावनांचा कल्लोळ व्यक्त करणार, त्या क्षणाचा सन्मान करणार, म्हणजे ही सर्व जीवन मूल्य आहेत. स्वयंपाक करताना जसं तिखट, मीठ, हळद, फोडणी, तेल, सगळ्या गोष्टींची गरज असते, तसं हे जीवन उत्तम होण्याकरता या जीवन मूल्यांची गरज आहे. त्यांचा आपण परिपूर्णतेने ध्यास आणि श्वासामध्ये त्यांना स्थान देऊया. आणि हे भगवंतानी सगळ्याला भरभरून दिले. कारण आपण आपल्या आईला विचारा प्रत्येकाने, की मी जन्माला आलो तेव्हा माझ्या मुठी कशा होत्या? आपल्या मुठी बंद होत्या. मग त्या बंद मुठीमध्ये काय आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला देवाने आयुष्य दिले. ते जेव्हा आपण ओळखू तेव्हा आपलं हे आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल. त्याचा ध्यास घेऊया. आणि नव्या वर्षामध्ये खूप छान कविता आपल्यापुढे सादर झाले. अशाच नवनवीन कविता आपल्यापुढे सादर होत यासाठी भारतीताईंना खूप खूप शुभेच्छा. आणि मनापासून त्यांच्या शब्द सामर्थ्याचं, कल्पना सौंदर्याचं, नाविन्याच्या ध्यासाचं कौतुक करूया. जय श्रीराम. त्यानंतर आपल्याला लगेच गिरनारची सफर करायची आपल्याला संधी मिळाली. श्री दत्त गुरु हे सगळ्यांचं प्रिय दैवत आहे. आणि मग 12,000 वर्षे तो म्हणजे शब्द सुद्धा तोंडामध्ये आपल्याला मावत नाही. आणि उच्चार करायला सुद्धा आपल्याला कितीतरी वेळ लागतो. पण भगवंतानी हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती उपकारे हे करून दाखवलं. मग गिरनारचा उल्लेख आला, शिवपुराणाचा, रेवताचल पर्वत, तिथे श्रीराम आणि पांडवांचं असलेलं वास्तव्य. म्हणजे घर घेताना, वास्तू घेताना आपण जसं इथे कोण कोण राहत होतं, इथे परिसर कसा आहे, आजूबाजूची माणसं कशी आहेत हे बघतो. तसं इथे सगळ्यात महत्वाचं की श्रीराम आणि पांडवांनी इथे वास्तव केलं होतं. म्हणजे त्यांच्या पवित्र चरणांची धूल इथे समर्पित झालेली आहे. आणि मूळ क्षेत्राला असलेलं दिव्यत्व आणखीन प्रचंड मोठं झालं. याची प्रचिती विकास पाटील म्हणतात, तुम्ही घ्याल तेव्हाच तुम्हाला येईल. कारण आज आपण एखाद्या धर्मक्षेत्राला किंवा तीर्थक्षेत्राला भेट द्यायला जातो, त्याच्या मागे आपला फक्त प्रवास आणि आपल्याकडे असलेला पैसा हा उद्देश असतो. पण तिथे जाऊन तिथल्या ज्या पारंपरिक आणि ऐतिहासिक पुराणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला काही संपर्क साधायचा असेल तर आपल्या अंतःकरणात तशाच भावना असतील तर आपल्याला त्या क्षेत्राची तशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त होईल. तुम्ही कुठेही जाऊन बघा, गोंधळाला जाऊन बघा, महाराज आहेत या भावनेने आपण 1 तास जरी राहिलो तरी वर्षभरापुरतं आपल्याला जगण्याचं सामर्थ्य इथे मिळतं. भगवान दत्त गुरूंचं हे अक्षय स्थान
गुजरातमध्ये आहे, तो परिसर किती विलोभनीय आहे. वन्य प्राण्यांचं वास्तव्य, औषधी वनस्पती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धयोगी जे दत्त महाराजांच्या साक्षात्कारानं, पवित्र दर्शनानं ज्यांचं आयुष्य उजळून निघालेलं आहे, अशांच्या चरण तीर्थाचं दर्शन घेणं हे आपल्याला भाग्य लाभतं. पण त्यासाठी त्या भावना अंतःकरणात ठेवून आपल्याला तिथं गेलं पाहिजे. ही दृष्टी आपल्याला विकास पाटलांनी दिली. पायथ्याला असलेलं नवनाथाचं मंदिर त्यांनी सांगितलं आणि तिथं असलेली जी कुंड आहेत तिथे लाखो यात्री कसे येतात, दर्शन कसं घेतात, आपल्या जीवनाचा अत्यंत सुंदर काळ कसा तिथे व्यापून टाकतात आणि या दर्शनाचं त्यांच्या अंतःकरणात असलेलं जे आकर्षण आहे त्या आकर्षणाने ते तिथे जातात. केवळ तिथे प्रवास हे त्यांचं उद्दिष्ट नसतं. 9,999 पायऱ्या म्हणजे गिरनारचं श्रेष्ठत्व किती दृष्टीने आहे. परिसर, प्राणी, तिथं असलेले सिद्धयोगी, भगवंताचं अधिष्ठान आणि 9,900 पायऱ्या ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी आज तिथे डोलीची झालेली व्यवस्था. फक्त आपण खिशामध्ये पैसे भरपूर घेऊन जावं, मग आपल्याला ते सगळं अनुभवता येईल. हा एक नवा दृष्टिकोन दिला. 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. 5,000 पायऱ्यावर गोरक्षनाथांचं मंदिर आहे. नवनाथामध्ये गोरक्षनाथांचं स्थान श्रेष्ठ आहे. दत्त महाराज दर्शन, 9,000 पायऱ्यांवर पुन्हा अखंड धुनी, देवदर्शन. दर सोमवारी तिथे अग्नीशिवाय अग्नी म्हणजे प्रज्वलना कुठल्याही पद्धतीने कृत्रिम तऱ्हेनं न करून इथे अग्नी केला जातो. गोंधलेची पण मी तुम्हाला आठवण सांगते की 10 दिवस जो उत्सव होतो त्या उत्सवामध्ये पहिलं जे अग्निपूजन होतं तिथे जे पूजा करणारं दाम्पत्य आहे ते सुद्धा कुठलेही काड्यापेटी किंवा काही ज्वलनशील पदार्थ न घेता तिथे अग्नी प्रज्वलित केला जातो. हे दत्त महाराजांचं आणि महाराजांचं सामर्थ्य आहे. 24 तास असलेलं अन्नछत्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट की दमल्यानंतर, थकल्यानंतर त्याला 2 घास गरम चांगले प्रेमाने खायला मिळणं हे महत्वाचं. त्यानंतर 1,000 पायऱ्यांवर असलेलं गुरु शिखर, दत्त गुरु चरण पादुका, चालताना आपल्याला येणारा रम्य अनुभव आणि पुन्हा एकदा आठवण करून दिली की महाराजांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली. हे सगळं आज आपल्याला तिथे भगवंताच्या कृपेने बघायला मिळतं आणि म्हणून ही सफर आपण केली पाहिजे. एकदा तरी आपण गिरनारला भेट दिली पाहिजे. ही भावना आपल्या मनात निर्माण झाली, आपण ती अपेक्षा करूया आणि मनामध्ये एकदा तिथे जाऊन येण्याचा, दत्तगुरूंना भेटण्याचा संकल्प करूया. खूप छान नवी आशा आमच्या मनात पल्लवित केली. खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल श्री विकास पाटलांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा. निवेदिता ताईने आपल्याला त्यांच्या आता 4 दिवसात आलेला नवा अनुभव सांगितला आणि सावित्रीबाईंबद्दलची मिळालेली माहिती आणि त्या 4 दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये जे विचारांचं बीज पेरलं त्या बीजाचाच परिणाम म्हणून माझी सावित्रीबाई माऊली अशी जी कविता त्यांनी आपल्यापुढे सादर केली, तिचं खूप छान सादरीकरण पण केलं. आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती काही नवविचारांनी प्रेरित झाली असेल, समाजासाठी, घरासाठी, मुलांसाठी, नातेवाईकांसाठी,
तिला ते कार्य पूर्णत्वाला न्यायचं असेल तर त्याला कुणाची तरी साथ लागते. सावित्रीबाई अत्यंत भाग्यवान, कारण तो काळ आपण लक्षात घेऊया ज्या वेळेला स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, मुक्ती नव्हती, तिचे विचार करण्याचं तिला काहीही सामर्थ्य नव्हतं किंवा कोणीही त्यासाठी प्रतिसादही देत नव्हतं. पण अशा वातावरणामध्ये आपला नवरा आपल्या पाठीशी क्रांतिसिंह म्हणून उभा राहतो, हे सावित्रीबाईंचं केवढं मोठं भाग्य. त्यामुळे सावित्रीबाई पुढे गेल्या. ज्योतिबा फुल्यांनी त्यांना दिलेली साथ अत्यंत मोठी आहे. म्हणजे ज्या ज्या वेळी आपण सावित्रीबाईंचं कौतुक करू, अभिमानानं आपली मान उंचावेल, त्यावेळी उजव्या बाजूला असलेले क्रांतिसिंह म्हणा, क्रांतिसूर्य म्हणा, क्रांती पुरुष म्हणा, ज्योतिबांना आपण पहिलं वंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी तिला सांगितलं की जा, हा रस्ता तुझ्या करता आहे, तू जा, जा, तुला जायचे आहे. लोकांच्या टीकेच्या झंझावातात तुझं कंदील विझेल, पण पुन्हा लाव आणि पाऊल पुढे टाक, जा, तुला एकटीला जायचं आहे. म्हणजे ही जी भावना तिच्या मनामध्ये निर्भयतेची पेरली, तो पेरणाराही पुरुषच होता, हे याचा विसर आपल्याला पडू नये. आणि मग स्त्री शिक्षणाची तलवार तिच्या हातात दिली. त्यामुळे समाजाने फेकलेले दगड, गोटे, शेड, चिखल हे सगळं तिने सहन केलं. आणि आता मागे वळायचं नाही, पुढेच जायचे. न मागुती आता कधी फिरायचे, हा संकल्प करून तिनं स्त्रियांच्या जीवनामध्ये घडवलेली जी सामाजिक क्रांती आहे, तिच्यासाठी आपण सदैव नतमस्तक आहोत. आणि वाईट प्रथांना तिलांजली दिली. त्यांच्या विषयीचा कमालीचा आदर आज आपल्या मनामध्ये या कवितेच्या रूपाने पाहायला, ऐकायला, अनुभवायला मिळाला. आणि मग तिच्यामुळे आज आपण बाहेर पडलो, शिकलो, उंबरठ्याच्या बाहेर स्त्री पडली, याचं सगळं श्रेय सावित्रीबाईंना आहे. म्हणजे आपण लक्षात घेऊया की ती अनाडी असून सुद्धा तिच्यामध्ये पहिली ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याचं आणि पहिली स्त्री शिक्षिका होण्याचं जे श्रेय क्रांतीज्योतींनी त्यांना दिलेलं आहे, त्याचा आपल्याला इथे विसर पडलेला नाही. पुन्हा एकदा त्यांच्या विषयीचा आदर आपल्या मनात झाला जागा. आणि म्हणून आपण म्हणताना म्हणतो की आम्ही सावित्रीच्या मुली आहोत, सावित्रीच्या दिव्याची आम्ही ज्योत आहोत, त्या प्रकाशानं आम्ही पुढे जातो आहोत. आणि आमच्या प्रकाशात आणखी कोणाला जीवन उजळण्याची संधी मिळाली तर ती मिळावी. शिक्षणाचा तिसरा नेत्र तिने आपल्याला दिला. आपल्यालाही कोणाला देता आला तर देऊया. खूप चांगली कविता, खूप चांगले विचार आणि तेजस्वी. आजचा सगळा दिवसच तेजस्वी आहे असं मी म्हणेन, कारण प्रत्येकानं काहीतरी इतकं छान दिलंय की त्याबद्दल शब्दच नाहीत बोलायला. त्यामुळे आपण त्यांचं मनपूर्वक कौतुक करूया आणि पुढे जाऊया. निवेदिता ताईंना मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी आणखीन भरभरून शुभेच्छा. अनामिका चव्हाणांनी आपल्याला अत्यंत दूर असलेल्या, म्हणजे ज्याचा आपण कधी फक्त भूगोलात आपल्याला शिकवलं जातं त्यावेळी आपण विचार करतो, तो ज्वालामुखीचा विषय आज आपल्या पुढे मांडला. ज्वालामुखी म्हणजे काय तर जमिनीचं कवच फाडून शेकडो मैल खाली असलेलं जे रसायन आहे, विषारी द्रव्य आहे, वायू आहेत, आणि त्याच बरोबर हिरे माणकं सुद्धा आहेत, सोनं पण आहे. हे सगळं आपल्याला भरभरून देण्याकरता त्याला जमिनी फाडून बाहेर यावं लागतं. म्हणजे त्याच्या
ही विध्वंसक कल्पना नसून ही रचनात्मक आहे. म्हणजे हा सृष्टीचा एक क्रम आहे, केवळ त्यामागे दुःख नाही. ही एक नवी जाणीव आपल्याला अनामिकाताईने दिली. आणि मग त्याचे प्रकार आपल्याला सांगितले, जागृत ज्वालामुखी आणि निद्रिस्त ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी आहे तो वारंवार प्रज्वलित होतो, म्हणजे जमीन फाडून बाहेर निघतो. कोयनेला 1967 साली खूप मोठा भूकंप झाला होता. तो ज्वालामुखी समान होता. 3 दिवस त्यातून धूळ आणि दगड बाहेर फेकले जात होते. म्हणजे तो नुसता भूकंप नव्हता, तर तो एक प्रकारचा ज्वालामुखी होता. दुसरं आहे निद्रिस्त. त्याच्यासाठी त्याने आपल्याला अंदमान निकोबार सांगितलं. आणि आपल्याला माहित असेल की जपानमध्ये फुजियामा म्हणून पण आहे, तो निद्रिस्त ज्वालामुखी आहे. लोक त्याची पूजा करतात. पूजा करण्यामागे त्यांचा उद्देश आहे की बाबा रे, असाच झोपलेला राहा, तुझ्या कोणत्याही कृतीनं आम्हाला त्रासही नको, तुझा फायदाही नको आणि आमचं नुकसानही नको. अशी जी अत्यंत निर्व्याज भावना आहे ती त्यामागे आहे. आणि मग कुठे कुठे असे अन्य जगामध्ये पॅसिफिक महासागर, इंडोनेशिया, अलास्का, अटलांटिक महासागर, आज इथं असलेले जे उपद्रवी असे काही जे उपद्रवी दृश्य, भावना, वातावरण आणि विषारी वायू वगैरे निर्माण करून जीविताला धोका देणारे, प्रदूषण निर्माण करणारे, जीविताची वित्तहानी, पर्यावरणाची हानी करणारे असे जे काही ज्वालामुखी आहेत त्यांचाही त्यांनी उल्लेख केला. मग ही हानी कशी किती टिकते, तर त्याचं जे अस्तित्व किती मोठं असेल त्याप्रमाणे त्याचं अस्तित्व टिकतं. मग ते 8-8 दिवस, महिना सुद्धा राहू शकतं. आणि सामाजिक आर्थिक जीवनामध्ये त्यामुळे येणारा जो अडथळा आहे, रस्ते बंद होतील, रेल्वेचे जर रूळ उखडले गेले तर वाहतूक बंद होईल, मानव जीवन धोक्यात येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जर उद्रेक झाला, तर ते पाणी बाहेर आलं तर ती कल्पना करवत नाही. आणि म्हणून आपण इथे भगवंताला प्रार्थना करूया की त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे कमी कर. ही जगराहटी आहे आणि हा एक निसर्गाचा नियम आहे, तो आपण अडवू शकत नाही, त्याच्यावर आपण बंधन घालू शकत नाही. पण एवढीच प्रार्थना करू की जगाच्या कुठल्याही कडे कपारीवर असलेल्या माणसाला, प्राण्याला, किडामुंगीला सुद्धा त्यापासून उपद्रव होऊ देऊ नकोस. आणि या वेगळ्या माहितीबद्दल आपण अनामिकाताईंचं मनपूर्वक कौतुक करूया आणि पुढच्या भागाचं ऐकण्याकरता आपली उत्सुकता कायम ठेवूया. अजूसयाताई कुंभार आपल्याला दरवेळी नवा विषय देतात. आज त्याने आपल्याला अविरत पडणारा पाऊस आणि सदैव झाकोळलेलं आभाळ आणि त्यामुळं न होणारं सूर्यदर्शन आणि त्यासाठी आपला आसुसलेला जीव, हा विषय आपल्या लेखणीला दिला आणि एक सुंदर कविता साकार केली की त्या म्हणतात, कभिन्न काळ्या मेघपटातून तुझे दर्शन व्हावे. म्हणजे भगवंताच्या दर्शनाची जशी ओढ आहे त्याहूनही जास्त ओढ आपल्याला सूर्यदर्शनाची आहे. कारण सूर्यदर्शनाशिवाय माणसाचं, सृष्टीचं, पशुपक्ष्यांचं, प्राण्यांचं, वनस्पतींचं कुठलंही जीवन अस्तित्वात असू शकणार नाही. त्यामुळे त्याचं जास्त काळ आपल्याला दर्शन न होणं ही एक अत्यंत आपल्या तोट्याची गोष्ट आहे. ती त्याने आपल्या निदर्शनाला आणून आपल्या कवितेतून दिली. आणि मग सृष्टीला कसं वैभव तुझ्यामुळे प्राप्त होतं
हरितान्न कसं निर्माण होतं, समृद्धी, इंद्रधनुचं सौंदर्य आणि अंधाराचा कडवटपणा आता जाऊ दे आणि वातावरणामध्ये सुंदरता येऊ दे. सूर्याशिवाय आपल्या जीवनात उत्साह नाही, प्राण नाही आणि त्राणही नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या उत्साही वातावरणासाठी कवयित्रीचं आसुसलेलं मन या कवितेत पुन्हा पुन्हा व्यक्त झालं. मग ती किरणे, ती प्रसन्नता, तेज, समृद्धी आणि उदासीपणाचा होणारा नाश आणि चैतन्याचं होणारं आगमन याकरता आपण किती आसुसलेल्या असतो याची जाणीव आपल्याला याने कवितेतून करून दिली. कारण आज आपल्याला माहित आहे की सृष्टीमध्ये जे जे आहे त्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा जितका भाग आहे त्यातला जास्त भाग तेजाचा म्हणजे सूर्याचा आहे. रंगांचा उघडून या पंखा सांज कोणीही केली आणि काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. आणि या जन्मावर जगण्यावर प्रेम करण्याची जी प्रेरणा आहे ती सूर्य आपल्याला देतो. आणि म्हणून आम्हाला रात्रीचं सौंदर्य बघायचंय, पहाटेचं सौंदर्य बघायचंय, माध्यानीचा सूर्य बघायचाय, मध्यानीचा सूर्य अनुभवायचाय. हे सगळं सृष्टीला नव चैतन्य बाबा रे तूच देतोस. आणि म्हणून या काळ्या कभिन्न मेघातून तुझ्या दर्शनाकरता ही आसुसलेली भक्त मंडळी अत्यंत विनम्रतेनं तुझ्या पायाशी उभी आहेत. तर तू आता लवकर दर्शन दे. जसं उठ पंढरीचा राजा खूप वेळ होऊन गेलेला आहे आणि थवा वैष्णवांचा दारी दर्शनार्थी आला, तसा आपल्या भक्तांचाच थवा त्या काळा कभिन्न मेघातून प्रगटणाऱ्या सूर्याचं दर्शन घेण्याकरता आसुसलेला आहे. या खूप छान वेगळ्या वेगळ्या भावना आज आपल्या अंतःकरणात दाटी करून आहेत. त्यांचा आनंद घेऊया आणि नववर्षाचा आनंद साजरा करूया. सगळ्यांची सादरीकरण खूप खूप छान झाली. नवे विषय पोट तिडकीने मांडले, नव्या पद्धतीने मांडले, दिलेल्या वेळात मांडले आणि खूप छान पद्धतीने मांडले. याचा होणार आनंद व्यक्त करत मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय जय श्रीराम. स्वामी समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज.